तुम्हाला या संबंधी जर काही सांगायचं असेल किंवा या व्यतिरिक्त जर काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. मला मला कोणीतरी आलो आपण आपल्या घरी. जानकी आलीस बाहेर. आली ग माझी सून. सगळ्या संकटांवर मात करून आली. पण येताना एकटी नाही आले, बरोबर ढीगभर अंधार घेऊन आली आहे मी. जानकी, या अंधारावर सुद्धा आपण इतकं प्रेम करू की लाजून निघून गेला पाहिजे. तो किल्लेदारांचं घर आहे हे. कळेल त्याला. कुठल्याही संकटाला सामोरं जायला आम्ही तयार असतो. आत्याबाई, मला नाही माहिती हा अंधार माझ्या आयुष्यात किती वर्ष किती दिवस असणार आहे. पण जितके दिवस असणार आहे ना, तितके दिवस काहीतरी नवीन शिकवेल एवढं नक्की. जानकी, तू टाकलेल्या प्रत्येक पावलाबरोबर ते किल्लेदार घराणं तुझ्या सोबत असेल. माझी खात्री आहे तशी. मला माहिती आहे मी एकटी नाहीये, माझ्या बरोबर तुम्ही सगळे आहात. ताई, तू आल्या आल्या सगळ्यांना भेटलीस, पण एका व्यक्तीला विसरूनच गेलीस तू. तिची साधी चौकशी पण नाही केलीस. ती मगाचपासून माझ्या हातात आहे. माऊ, देव माझ्याकडे. साहेब, आता वहिनींची तब्येत कशी आहे? बरं झालं तुम्ही त्यांना घरी आणलं. तिला घरी आणून बरं केलंय की नाही हे अजून कळायचंय वाकणीस. खरं तर साहेब, मी तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायला आलो होतो. पण आता घरातली ही सगळी परिस्थिती पाहता. बोला बोला वाकणीस, पण एवढंच लक्षात ठेवा, मोठा प्रवास, दौरे, बाहेरगावच्या मीटिंग जसं काही असलं तर सगळं रद्द करून टाका. नाही, असं काही नाहीये, पण आपली रमावतीला एकतरी चक्कर झालीच पाहिजे. कारण आपल्या निवडून आलेल्या आमदारांना एकत्र करायचं आहे आणि त्यांचा पुढचा अजेंडा ठरवायचा आहे आपल्याला. मग ठरवून टाका की. तारखा ठरल्या की मला सांगा. साहेब, तसं नाही करता येणार. तुम्हाला स्वतःला यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. कारण मीटिंगमधले सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय गृहमंत्र्यांबरोबर पण एका वेगळ्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. तुम्हाला वेळ द्यावाच लागणार. वाकणीस, तुम्ही जे म्हणताय त्यात काही गैर नाहीये, पण आता माझ्या प्रायोरिटीज बदलल्यात वाकणीस. जानकीची काळजी घेणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आता तिला सगळ्यात जास्त माझ्या आधाराची गरज आहे. मी तिच्यापासून आता लांब नाही राहू शकत. पण साहेब, आता हे सगळं डोक्यावर आले. झटकून टाकायचं म्हटलं तरी ते शक्य नाही. कोणी ना कोणीतरी जाब विचारतच असता. काय उत्तर द्यावं हेच कळत नाहीये. सगळ्यांना सांगू टाका वाकणीस, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तेवढा वेळ काढू शकेल असं मला वाटत नाही. साहेब, या प्रश्नावर हा काही मार्ग असू शकत नाहीये. तुम्ही वेगळा विचार करा ना काहीतरी. वेगळा विचार झालाय वाकणीस. राजकारणातून रिटायरमेंट घ्यायची आता मला. साहेब, काय बोलताय तुम्ही?
खरं तेच बोलतोय वाकणीस. निरोप पाठवा सगळ्यांना. मला आता माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. साहेब, एवढा मोठा निर्णय एवढ्या तडकाफडकी घेऊ नका. महाराष्ट्राला नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला तुमची गरज आहे. वाकणीस, मला पटतंय तुमचं म्हणणं, पण आता मी काय करू तेच सांगा ना मला. माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. आता हेच बघा ना, आज जे काम तुम्हाला करायचं आहे ते. साहेब, ही सगळी कामं माझ्यावर सोपवा, मी बघून घेतो. पण या कामांसाठी तुम्ही हा निर्णय घेऊ नका. आज ना उद्या मला निर्णय घ्यावाच लागणार आहे ना वाकणीस. कारण जानकीची ही अवस्था अजून किती दिवस राहील कोणास ठाऊक. मला तिच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, कारण आधीच तिच्याकडे खूप दुर्लक्ष झालंय माझं. साहेब, या सगळ्यावर काहीतरी सुवर्ण मध्ये निघेल ना. अहो, प्रत्येक गोष्टीवर तोडगा असतो. ओढून तडून किती दिवस काम करणार वाकणीस. राजकारण हा काही पार्ट टाइम जॉब असू शकत नाही. इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो राजकारणात. आता निवृत्तीचीच वेळ आली वाकणीस. राजकारण का घर, या दोनपैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये राजकारणाकडे पाठ फिरवून मला माझ्या बायको आणि मुलीकडेच लक्ष द्यावं लागेल. काय करावं काहीच सुचत नाही. मला असं वाटतं साहेब, तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर गावी जावा, कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी. वाटल्यास आपण आल्यानंतर बोलूया. वाकणीस, मी निवृत्तीच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही मला कुठेतरी लांब पाठवताय. कारण आम्हाला तुमची गरज आहे. माझ्या कुटुंबालाही माझी गरज आहे वाकणीस. राजकारणाच्या या शर्यतीत आता दमलोय मी. या तुम्ही वाकणीस, आपण नंतर बोलू या विषयावर. जानकी, काय म्हणत होता तुम्ही वाकणीस काकांना? जर तू ते ऐकलं असशील तर मी माझ्या मतावर ठाम आहे. राजकारण ही तुमची ओळख आहे आणि कोणी स्वतःच्या ओळखीपासून लांब नाही पळू शकत. पण जर माझी तीच ओळख माझ्या ओळखीच्या माणसांना माझ्यापासून तोडत असेल तर ती ओळख पुसून टाकायला आवडेल मला. पण हे सगळं होतंय कोणामुळे? माझ्याचमुळे ना. आणि माझ्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीपासून बाजूला राहावं लागत असेल तर माझ्यासाठी ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. माझ्या डोक्यात हा विचार कित्येक दिवसांपासून होता. तुझ्या निमित्ताने फक्त तू बाहेर आलाय. पण हे सगळं व्हायला मीच कारणीभूत आहे ना. माझ्याचसाठी तुम्ही हे सगळं सोडणार आहात ना. ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खरंच खूप मेहनत घेतली आणि ती मेहनत ह्या कारणामुळे वाया जावी असं मला नाही वाटत. माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात आणि तुमच्यासाठी तुमचं राजकारण. मला समजून घे जानकी. उलट तुम्ही मला आता समजून घेण्याची जास्त गरज आहे. मला वचन द्या, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी सोडण्याची गरज नाहीये. तुम्ही उद्यापासून पुन्हा कामाला जाणार आहात. मला वचन द्या. ठीक आहे, मी माझा विचार बदलेन. नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर पाठारे. पाठारे, सुजित पाठारे. मी जानकी किल्लेदारांच्या अपघाताची चौकशी करायला आलो. बरोबर आहे. म्हणजे आता अपघात झालाय की नाही साहेब, म्हणजे चौकशी व्हायलाच पाहिजे. तुम्ही एक काम करा, इथं निवांत बसा आणि चौकशी करा. मी आलोच. एक मिनिट. काय झालं? पण तुम्ही कुठे चाललात? कुठं म्हणजे घरामध्ये आजारी माणूस आहे साहेब. औषध पाण्यात सगळं मलाच बघावं लागते. तुम्ही बसा ना, मी आलोच. हे बघा, मला तुमची चौकशी करायची. काय की
हा अपघात खराब झालाय ना, त्यामुळे मला सर्व शक्यता पडताळून पाहिजे. पडताळून बघा, पडताळून बघा. पण माझी बायको मला म्हणली, तुम्ही म्हणे हॉस्पिटलमध्ये असताना सगळ्यांची चौकशी केली होती आणि त्यातनं काहीच बाहेर आलं नाही. म्हणून तर मला इथे यावं लागलं. आता मला घरातल्या प्रत्येकाची चौकशी करायची. करा करा, चौकशी करा, निवांत तिथे बसून चौकशी करा. पण मी जाऊ काय बाहेर? कसं आहे म्हणजे बघा, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन तेवढे डॉक्टर करतात, बाकी सगळं मला मॅनेज करावं लागते. हो, बरंच काम असते. मी आलोच. एक मिनिट काय आलं? मिस्टर किल्लेदार, त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो, पण तुम्ही कुठे मला दिसला नाही. मी कसं दिसणार? ते दिवा होतो की नाही, पाकू ऑपरेशन थिएटर म्हणतात त्याला, त्याच्या आतमध्ये डॉक्टरांबरोबर डिस्कशन करत होतो. तुम्ही बाहेरच्या बाहेर निघून गेला, मग कसं दिसणार मी? पण मी काय म्हणतोय की तुम्ही आता काय म्हणू नका हो. म्हणू काहीच नका. जे काय विचारायचं तिथं बसून प्रत्येकाला विचारा. ए पांड्या, इन्स्पेक्टर साहेब आले, चहा पाणी घेऊन ये. आपण इथे बसूया. दादा, अरे कोण आले बघ. काय टेन्शन घेऊ नका. हा, नरसिंह किल्लेदार आहेत की नाही, आमचे थोरले बंधू, लय दयाळू माणूस. आले बघा हे थोरले बंधू नरसिंहराव किल्लेदार. नमस्कार साहेब. मला आजच कळलं की मिसेस जानकी किल्लेदारांना डिस्चार्ज मिळाला म्हणून. मी तुम्हाला म्हणालो होतो साहेब, पुन्हा चौकशीसाठी येईन. एवढ्या लवकर यायला असं वाटलं नव्हतं. बसा. बस बस. साहेब, कसं आहे माहिती आहे का की आपण जितका उशीर करू तितका गुन्हेगाराला स्वतःला निर्दोष सिद्ध करायला वेळ मिळतो, आणि हाच वेळ आम्हाला नेमका द्यायचा नसतो. म्हणून आमची सर्व धावपळ असते. चला, काय विचारायचंय ते विचारा आणि तुमचं काम संपवा. थँक्यू सर. तुमचं आभार प्रदर्शन झालं असेल तर आता मी निघतो. मला लई महत्वाची काम आहे. येतो दादा. एक मिनिट साहेब, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, कारण मला तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे. विचारा की, मी काय घाबरत नाही काय, पण आता मला जाऊ दे, कारण मला लई महत्वाची कामं आहेत म्हणून म्हणतो. वर्षो, ते सांगतायत ना, त्यांना चौकशी करायची आहे तुझी. थांब इथेच. संपलंच की. दादाचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. हो, बोला, काय विचारताय तुम्ही मला? आणि पिऊन विचारा. साहेब, मला पहिल्यांदा यांच्याशी बोलायचं. ठीक आहे, तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा त्याला. थँक्यू साहेब. वर्षो, तू आज जा. तुला थोड्या वेळाने बोलावून घेईन. नाही, पण ते आता म्हणले जाऊ शकत नाही. आणि आत्ता इन्स्पेक्टर साहेब म्हणाले ना, ते तुझ्या खोलीत येऊन चौकशी करतील. हवं तर घराच्या बाहेर जाऊ नको. ब्रह्मवाक्य. साहेब, विचारा तू. ते एकच लक्षात ठेवा, तुमच्या या विचारण्यामुळे माझ्या कुठल्याही माणसाला त्रास होता कामा नये. माझ्यावर विश्वास ठेवा किल्लेदार साहेब. जर तुम्हाला वाटलं की माझ्या चौकशीचा तुमच्या घरच्याला त्रास होतोय तर मला तिथेच थांबवा. खरं तर या सगळ्यांना तुम्ही पोलीस चौकीवरच बोलावून चौकशी केली तरी माझी काही हरकत असणार नाही. हे बघा साहेब, अपघात या घरात घडलाय, त्यामुळे सर्व संशयितांची इन्क्वायरी सुद्धा. साहेब, मी तुम्हाला 4 वेळा सांगतोय, या घरातल्या लोकांना तुम्ही संशयित म्हणू नका. सॉरी साहेब. तर पांडू, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं? जी, त्या दिवशी मी चहा घेऊन आलो वामनदादांना देण्यासाठी. पण वामनदादांना चहा नको हवा होता. आणि त्यानंतर पाहत होतो तिथे खूप गलका होता. आणि वहिनी साहेब. ठीक आहे पांडू, सावर स्वतःला. अजून काही विचारायचं? यापेक्षा त्याला जास्त काही माहीत नसणार याची मला खात्री आहे साहेब. ठीक आहे पांडू, जा तू आता. पण जर गरज लागली तर पुन्हा बोलावून घेईन. जी. पाठारे साहेब, काय वाटतं तुम्हाला याच्या बोलण्यावर? साहेब, यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की त्या दिवशी मिसेस जानकी किल्लेदार यांनी शेवटचा 1 कप चहा घेतला होता. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मला जे काही विचारायचं होतं ते
तुम्ही त्या दिवशी दवाखान्यातच विचारलं. आता माझ्याकडे नवीन काही नाही बाबा तुम्हाला सांगायला. हे बघा मॅडम, मला तुमच्या मिस्टरांना काही प्रश्न विचारायचे. विचारा की, त्याचीच वाट बघत बसले मी. पाटरे साहेब कधी काय विचारताय? मिस्टर परशुराम किल्लेदार, तुमच्या मिसेस अशा म्हणत होत्या की ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तुम्ही बाहेर होता. अहो, म्हणजे काय कामाचा माणूस, समाजसेवक आहे मी, सारखं बाहेरच असावं लागतं. कुठे होता तुम्ही? कुठे होतो? हा, कुठे होतो मी? का आठवत नाही? नाही, जरा वेगळा विचार करत होतो. मला एक सांगा पाटारे साहेब, काल म्हणजे काल किंवा परवा 3:35 तुम्ही कुठे होता तो? तुम्हाला मी लगेच कसं सांगणार? हा, तुम्ही सांगू शकत नाही, मी कसं सांगणार? मी काय रोबो आहे वय? बटन दाबलं कुठल्या डेटला कुठं होतं सांगायला? रोबो नाही, रोबोर नाटक. रोबो टॉक सिनेमा आहे रजनीकांतचा. त्याच्यामध्ये रजनीकांतचे डबल रोल आहेत. एक आहे रजनीकांत, दुसरा आहे रोबो रजनीकांत, एक दुसरा मिनिट. रोबो रजनीकांत. असा चालते बघा. 1 मिनिट किल्लेदार, काय नाही मला पूर्ण गोष्ट नका सांगू. मग त्या सिनेमाचं तिकीट दाखवा मला. सिनेमाचं तिकीट गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही ज्या ज्या सिनेमाला गेलता त्याचे तिकीट काय सांभाळून ठेवले होय साहेब? असं कोण तिकीट सांभाळून ठेवतोय? आणि तुम्हाला सांगतो, त्या वाडवा आहे की नाही, त्या वाडवा असते हॉस्पिटलमध्ये, इथं असते. हे बघा, कोण तो? मिस्टर परशुराम किल्लेदार, काय झालं? मला एक सांगा, त्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर पडण्याआधी मिसेस जानकी किल्लेदारांना केव्हा भेटला? नाही, भेटलो नाही तुम्ही. मी नुसतं बघितले ते ना. म्हणजे काय झालं बघा, वामण्या मला भेटला. म्हणजे बघा, आमच्या हॉलमध्ये असं डायनिंग टेबल आहे, त्याच्यावर वामण्या बसला होता. चहामध्ये काहीतरी घालून चमच्याने ढवळत बसला होता. तिथं जानकी वहिनी आल्या. तोच चहा वामण्याने जानकी वहिनींना दिला आणि स्वतः मात्र लिंबू पिळलेलं लिंबू सरबत पीत बसला होता बघा. हॉलनं 1 नंबरचा नालायक माणूस तुम्हाला सांगतो. वामण्या म्हणजे दादाच्या वाईटावर उठलेला आहे हो. मग काय जरी स्थळी काष्टी पाशाने दादाचं वाटोळ कसं होईल ह्याचाच विचार करत असतो यो वामण्या. 1 नंबरचा नालायक माणूस. ते पेशा नाही वकील. मिस्टर वामन किल्लेदार. मॅडम, तुम्हाला अजून काही आठवत आहे का? म्हणजे त्या दिवशी तुम्ही काय काय खाल्लेलं, काय प्यालात? हो म्हणजे त्या दिवशी ह्यांना जाण्याची घाई होती, त्याच्यामुळे खाल्लं तर काहीच नव्हतं, पण 1 कप चहा प्यायले होते मी. मग त्यानंतर मी माझ्या खोलीमध्ये आले माझ्या मुलीशी खेळायला म्हणून, आणि मग नंतर मला चक्कर यायला लागली. मॅडम, नीट आठवून सांगा, त्या दिवशी जो तुम्ही चहा घेतला होता तो तुम्ही स्वतःहून बनवून घेतला होता की कोणी तुम्हाला दिला होता? नीट विचार करून सांगा मॅडम, कारण त्या दिवशी जी तुम्हाला गुंगी आली ती त्या चहामुळे आली असं मला वाटतं. मला नीट आठवत आहे, वामन दादा कुठेतरी बाहेर जाण्याच्या गडबडीत होते, बहुतेक रमावतीला, आणि त्यांनी त्यांच्यासाठी चहा मागवला होता. पण नंतर त्यांनी तो चहा मला दिला आणि ते लिंबू सरबत प्यायला. मॅडम, म्हणून तो त्यांच्या हातातला चहा तुम्ही स्वतःहून मागून घेतला? नाही, मी नाही मागून घेतला, वामन दादांनीच मला दिला. पाठारे साहेब, हे नक्की का विचारताय तुम्ही? साहेब, रागवणार नसाल तर एक विचारू, तुमचे आणि तुमच्या भावाचे संबंध कसे? या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे का? हे बघा इन्स्पेक्टर, आमच्याकडे येऊन चौकशी करण्याचा काही संबंधच नाही, कारण त्या दिवशी आम्ही सकाळीच घराबाहेर पडलो होतो. त्यामुळे आता तुमची चौकशी झाली असेल तर निघा इथून. हे बघा मॅडम, इथे मी माझ्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी आलो नाही, सरकारी कामासाठी आलो. त्यामुळे तुमचं हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला. चौकशी करणं हा तुमचा अधिकार आहे, मला मान्य आहे. पण आम्ही जेव्हा सांगतोय की त्या दिवशी आम्ही घरातच नव्हतो, हा प्रसंग घडला तेव्हा मी बाहेर गेलो होतो, तर आमच्या बोलण्यावर थोडासा विश्वास ठेवा ना. आमच्याही बोलण्याला थोडासा मान द्या. मिस्टर वामन, त्या दिवशी तुम्ही सकाळीच घराबाहेर पडले. हो, पण जाताना तुमच्यासाठी बनवलेला चहा तुम्ही मिसेस जानकी किल्लेदारांना दिला होता? हो, दिला होता.